प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. हायकोर्टातील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीच. नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नागपूरच्या जामा मशीद परिसरात कडेकोट बंदोबस्त. बाहेरील लोकांना परिसरात येण्यास मनाई. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपीचं ब्रेन मॅपिंग. लाय डिटेक्टरलाही मेहतानं न जुमानल्याला ब्रेन मॅपिंग चाचणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटींचा घोटाळा. काँग्रेसमधील फूट रोखण्यासाठी आता हालचाली. काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या वतीनं मोठ्या हालचाली. युवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर. 27 तारखेला मतदान तर 28 तारखेला होणार मतमोजणी. गेल्या 2 वर्षापासून रखडली होती निवडणूक. धनंजय मुंडेंच्या मुंबई सत्र न्यायालयातील याचिकेवरती आज सुनावणी झाली तर पुढची सुनावणी आता पुढच्या महिन्यात होणार. विधानसभा विरोधी पक्षनेता अधिवेशनामध्ये तरी मिळणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं तारीख पे तारीख. विरोधकांनी घेतली आतापर्यंत 3 वेळा नार्वेकरांची भेट. विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव. दिशा सालियन प्रकरण, नागपूर घटना, कोरटकर, सोलापूरकरसह कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार काढला. प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला पदभार. महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंचे आदेश. दिशा सालियनच्या विषयामध्ये तथ्य नाही. खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होणार. उद्धव ठाकरेंचा हल्ला. मनसेची रविवारी मुंबईत बैठक. रवींद्र नाट्य मंदिरामध्ये 10 वाजता बैठकीचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील पदाधिकारी राहणार उपस्थित. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत केलं स्पष्ट. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता पैसे देऊ, अजित पवारांचं वक्तव्य. आरोप करणं सोपं असतं. आमची सत्ता गेल्यावर एसआयटी स्थापन झाली. एसआयटीनं काय केलं ते च्युइंगम किती चघळणार असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे असेल. राज्यातील सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार. मे महिन्यात सुट्टी तर जून पासून पुन्हा शाळा. मंत्री दादा भुसेंची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खाननंतर सय्यद अलीचं नाव चर्चेत. नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद अलीचं नाव समोर. सय्यद अलीच्या हालचालींवर आता तपास यंत्रणांचं बारीक लक्ष. नागपूर हिंसाचार प्रकरणी परकीय कनेक्शन. पोलिसांना संशय. सोशल मीडियावर बांगलादेशशी संबंधित काही नावं तपासण्यात आढळली. पोलिसांचा दावा तर तांत्रिक विश्लेषण देखील सुरू. दिशा सालियनच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा धक्कादायक दावा. दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी कनेक्शन असल्याचा संशय. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेस महिला आघाडीचं उपोषण तर एसटी बस स्थानकातील स्वच्छतेच्या मागणीसंदर्भात बस स्थानकामध्ये उपोषण सुरू. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. तब्बल 7 महिन्यानंतर पीक नुकसानीसाठी निधी मंजूर. आता हा निधी लवकर वितरित होतो का हे पाहणं महत्वाचं. बंदी असताना देखील समृद्धी महामार्गावर धावली मालवाहू रिक्षा, तेही विरुद्ध दिशेनं. त्यामुळे या महामार्गाची सुरक्षा आता धोक्यात आल्याचं चित्र. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात 400 रुपयांची घसरण. शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजारात विक्रीसाठी आणत असल्यानं दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याचं चित्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं टाळ आंदोलन. शासनाला आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण करत कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये केलं आंदोलन. मुंबईतील रस्त्यांची कामं पावसाळ्याच्या आधीच पूर्ण करा. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. कामं पूर्ण न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई होणार. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी. चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टचा महत्वाचा निर्णय. पुणे जिल्ह्यात 8 ठिकाणी उभे राहणार रोपवे. राज्य सरकारच्या वतीनं प्रकल्पाला हिरवा कंदील. त्यामुळे पर्यटन वाढीला मिळणार मोठी चालना. मद्यविक्री बंदमुळे जिल्ह्यामध्ये 2.5 कोटींची उलाढाल. ठप्प हॉटेल रेस्टॉरंट ओनर्स संघटनेचा दावा. परमिट रूम आणि बिअर बार चालकांचा संप.
दिल्लीचं एक पथक संभाजीनगरमध्ये दाखल. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. नागपूरनंतर मराठवाड्यात देखील तणावाची शंका. पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉरची अधिसूचना नव्यानं जारी. महामार्गासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना राज्य सरकारकडून काढण्यात आली. तर पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉरमुळे या दोन्ही शहरातील अंतर कमी होणार. समृद्धीवरील प्रवास महागणार. टोलच्या दरात 19% वाढ. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री. माथाडी कामगार कायद्यामध्ये सुधारणा. कामगार मंत्री आकाश फोंडकरांचा मोठा निर्णय. फेक माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर. माथाडी बोर्डाची रिक्त पदं भरण्याचा मार्ग अखेर मोकळा. HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ. तर नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ. यासाठी 30 मार्च 2025 ची डेडलाईन देण्यात आली. लालपरीची भाडेवाढ. सर्वसामान्यांना फटका. भाडेवाढीनंतर लालपरी प्रवाशांना नकोशी. दिवसाला 3 लाख प्रवासी घटले. नाशिकमध्ये 2 दिवस पाणीबाणी. उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. तांत्रिक कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची मनपा पाणीपुरवठा विभागाकडून माहिती. अमरावतीमध्ये महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांचा 1 दिवसीय संप. खासगीकरण आणि रिक्त पदांच्या मुद्द्यावर 200 कोटींचे व्यवहार ठप्प. चिपळूणमध्ये जुगार आणि मटका धंदे समूह नष्ट करण्यासाठी युवक काँग्रेसचं अनोखं अभियान. तरुणांना उद्ध्वस्त करणाऱ्या जुगार मटक्याची माहिती देण्यासाठी युवक काँग्रेसकडून बक्षीस जाहीर. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी शासकीय गोदामातील हमाल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्ह्यातल्या हमाल कर्मचाऱ्यांनी केली निदर्शनं. आर्णी तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना त्रास. त्यामुळे रुग्णांच्या वतीनं संताप व्यक्त. नंदुरबारमध्ये शेतात असलेल्या उघड्या विद्युत रोहित्र आणि तारांमुळे शेतकऱ्यांना अपघाताची भीती. हवेत लोंबकळणाऱ्या तारांचं घर्षण होऊन पिकांना आग लागल्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढलेल्या उन्हापासून पपई फळांना वाचवण्यासाठी शेतकरी घेत आहेत पेपर आणि प्लास्टिकचा सहारा. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरीमागे जवळपास 3 ते 4 हजार रुपयांचा खर्चही वाढला. कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात. यावर्षी काजूचं उत्पन्न घटल्यानं काजू बिईला चांगला दर. शेतकऱ्यांच्या काजूला बाजारात 170 रुपयांचा भाव. इंदापूर तालुक्यातील मशीनद्वारे गहू काढणीला वेग. यंत्राद्वारे कापणीमुळे वेळेची बचत होत असल्यानं शेतकऱ्यांची पसंती. बीडच्या पाटोदा येथे बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची विशेष उपस्थिती. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडनं 51,000 रुपयांचं रोख बक्षीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करा. उच्च न्यायालयाचे शिक्षण विभागाला आदेश. एक्सनं भारताविरोधात खटला केला दाखल. कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा केला आरोप. कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल. पुणे जिल्ह्यात ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यक. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आदेश जारी. तर ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी आता बंधनकारक. अलिबाग बस स्थानकासमोरील दुभाजक तोडण्यास सुरुवात. तर दुभाजकाची लांबी कमी करणार. त्यामुळे स्थानकासमोरील वाहतूक कोंडी संपणार. चंद्रपूरच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन. यात व्हर्च्युअल रियालिटी, 3D प्रिंटिंग आणि फिजिकल कॉम्प्युटिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड. हापूस आंब्याच्या अस्मितेसाठी आमदार शेखर निकम यांचा आवाज. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शेखर निकम यांनी कोकणाच्या अस्मितेचा मुद्दा केला उपस्थित. नाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्तानं संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. तर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पैठण नगरीत दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितू परदेशी यांच्या वतीनं वारकऱ्यांना आणि भाविकांना फराळाचं वाटप. नाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्तानं पैठण नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची पूजा करत फुगडी खेळण्याचा लुटला आनंद. पैठणमध्ये नाथषष्ठीच्या निमित्तानं पंचायत समिती कार्यालय ते नाथ मंदिरापर्यंत स्वच्छता दिंडी. महसूल प्रशासन आणि पंचायत समितीच्या वतीने राबवली स्वच्छता दिंडी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा देखील यामध्ये सहभाग. जळगावच्या कासमवाडीतील स्वामी समर्थ केंद्र आणि पालखी ग्रुपच्या वतीनं जळगाव ते त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ पालखीचं आयोजन. स्वामी समर्थांचं नामस्मरण करत पालखी त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं रवाना.
जेजुरी नगर परिषदेचा नवीन फंडा थकबाकीदारांच्या घरासमोर वाद्य वाजवत जनजागृती आणि कराची वसुली, स्पीकरवर मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन. अमरावती सामान्य रुग्णालयातील परिचारिकेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये आंदोलन. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये विविध ठिकाणाहून पालेभाज्या दाखल. मात्र गरमीच्या हंगामात मटर महागले. तब्बल 10 रुपयांनी मटर महागले असून ग्राहकांनी फिरवली पाठ. घराला लागली आग आणि सापडलं पैशांचं घबाड. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी आग. आगीच्या घटनेनंतर घरात बेहिशोबी मालमत्ता. पनवेल सायन मार्गावर कंटेनर पलटी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी. नेरूळच्या डी वाय पाटील स्टेडियम जवळ वाहतूक कोंडी. पुण्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये 44 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावमधील कानसावाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या झाल्याने जळगाव हादरलं. चॉपर आणि चाकून वार करत हत्या केल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. लोणावळ्यामधील लोहगडाच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह. पिंपरी चिंचवडमधील बेपत्ता तरुणीचा मृतदेह. लोहगडच्या तिकीट खिडकीजवळ एकटीच सीसीटीव्हीमध्ये झाली होती चित्रित. वाळू माफियानं घेतला नवरदेवाचा बळी. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं नवरदेवाला चिरडलं. हिंगोलीच्या आजे गावातील धक्कादायक घटना. डर्ट ट्रॅक रेसिंगसाठी 18 दुचाकी चोरल्या. कोल्हापुरातल्या मौजे सागाव येथील 5 जणांना अटक. करवीर पोलिसांची मोठी कारवाई. तर सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कर्नाटक राज्यातून दुचाकी चोरल्याची माहिती समोर. मालेगावमध्ये कोडीन औषधाच्या बाटल्यांची वाहतूक. 3 संशयितांना आझादनगर पोलिसांनी घेतलं ताब्यात. कारवाईत 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. शासकीय टेंडरसाठी बनावट कागदपत्र जोडून मिळवलं टेंडर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये चोरट्याकडून 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. या प्रकरणी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. चोरट्यानं मेडिकल फोडून 1 मोबाईल आणि 7 ते 8 हजार रुपये केले लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अकोल्यातील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला. पत्रकार विठ्ठल महल्ले थोडक्यात बचावले. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी. या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.